आपल्या घरी आपण काय सांगणार आहोत आणि घरच्यांपैकी आपल्याला कोणी काय विचारलं तर त्यांना काय समजवणार आहोत आपण? आपल्या या नात्याबद्दल मन मोकळेपणाने कसं सांगणार आहोत आपण त्यांना? हा समजा विचार डोक्यात आला ना की असं वाटतं तुम्हाला असं वाटतंय का की मी आपल्या नात्याबद्दल कधीच कोणाला काय सांगू शकत नाही? चला मग आज मी आपलं नातं जगासमोर आणूनच दाखवतो आणि संमती मिळवूनच दाखवतो. बाईसाहेब, बाईसाहेब, पाणी. बाईसाहेब, तुम्हाला बरं वाटत नाही का? तुमचा चेहरा लई उतरलेला दिसतोय. अगं जरा डोकं जड झाल्यासारखं वाटतंय. मग मी बाम लावून देऊ का तुम्हाला? नाही नाही, मी ठीक आहे, गोळी घेईन नंतर. काही लागलं तर आवाज द्या. सांगते. जात मंजू, अगं पाणी घेऊन ये. अरे आई कुठे? बाईसाहेब त्यांच्या खोलीतच आहेत. छोटे मला पाणी. नाही नको, या. काय गे मंजू, छोटे मालक रमाला आज का घेऊन गेले? अहो काहीतरी काम असेल. नाही, पण त्यांच्या चेहऱ्यावर तर ना काहीतरी वेगळंच लिहिलेलं दिसत होतं बघ. तुम्हाला वाचता येतो का चेहरा? इशय आहे का? अहो आधी पेपर मधल्या बातम्या वाचायला शिका. आले मोठे चेहरा वाचणारे. नक्कीच काहीतरी झोल आहे. आई, मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. मी तुला म्हणालो होतो की मला मॉडर्न मुलगी हवी, पण मी खोटं बोललो होतो. सॉरी. पण आता जे काही सांगतोय ते अगदी खरं खरं सांगतोय. मला एकदम साधी, सरळ, गुणी, हुशार, सगळ्यांना जपणारी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी अशी मुलगी हवी. आणि रमा ह्या मला हव्या तशा आहेत. आई ग, रमा सगळ्याच बाबतीत सगळ्यांपेक्षा उजवी आहेत आणि हे तू सुद्धा मान्य करशील. घराला घर पण देणारी, सगळ्यांना जपणारी सून शोधणं महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि म्हणूनच रमा मला योग्य वाटतं. आई, माझं रमावर आणि रमाचं माझ्यावर खूप प्रेम आहे. कोणी किती विरोध केला तरी ते कमी नाही होणार. आम्ही दोघांनी लग्न करायचा निर्णय घेतलाय. आई अगं, रमा सून म्हणून घरात आल्यानंतर घरात किती आनंदाचं वातावरण असेल हे सुद्धा तुला माहितीच. त्यामुळे तू आता जर मुलगी शोधत असशील तर तो शोध थांबव, कारण तुझी सून तुझ्या समोरच उभी आहे. तुझा आशीर्वाद घ्यायला. आई, आई अगं, आई, आई, आई,
काय झालं? अरे काही नाही, जरा डोकं जड झालं होतं म्हणून गोळ्या घेतल्या. कधी डोळा लागला कळलंच नाही अरे मला. पण तू कधी आलास? अगं मी आत्ताच आलो. बरं, तुला काय हवं होतं का? नाही, तू आराम कर, आपण नंतर बोलूया. अरे असं काही नाही, बोल ना. काही अर्जंट आहे का? नाही नाही, तू आराम कर, आपण नंतर बोलूया. काय लागलं तर सांग. ठीक आहे. काय ग मावशी, काय झालं? काय नाही ग, मी विचार करत होते आपल्या दोघींना स्वयंपाकघरातलंच काम पुरे पडते. रमा सगळं कसं काय सांभाळत असेल? रमा पंचायत समितीच्या ऑफिस मध्ये गणपती बाप्पाचं सगळं करतीये. अगं रमा आहे ती, समद निभावून नीट बघ. गुणाची पोर आहे ती माझी. रमा, अगं लवकर कशी काय आली तू? अगं तू तर म्हणली होती काम आटपल्यानंतर तिकडे घरी जाते म्हणून परस्पर, मग इथं कशी आली? काय ग? रमा, अगं काय? काय झालं एवढं दचकायला? घाबरलं कायस? नाही काय झालंय का? नाही. म्हणजे पाणी दे ग जरा तिला. वय बरी आहे ना तब्येत तुझी? वय हं? ठीक आहे, पाणी. हळू हळू. बरं वाटतंय का आता? अगं मावशे, तिथं लय धावपळ झाली असेल तिची, आणि तिथली काम पटपट झाली असेल म्हणून परत वाड्यावर आली असेल. दमली असेल का ती. रमा, तुला किती वेळा सांगितलंय स्वतःच्या जीवापेक्षा जास्ती काम करायचं नाही म्हणून. बरं, गणेश मंडळाचं काम झालं का सगळं? हा झालं. एक वेळ झालं. मंजू म्हणत होते तू आणि छोटे मालक बरोबर चालत म्हणून. होय. हा, बर, छोट्या मालकांसाठी कॉपी केली, तू नेऊन देतेस का? बरं राहू दे. तुला बरं वाटत नसेल मी नेऊन देते. हा, मावशे, अगं जाईल किती? जाशील ना? वय मी जाते, तू राहू दे, मी जाते. जाशील ना नीट? हा. ए मंजू, पोतून दे कॉपी तिला. वय देते. जा बरं का नीट. छोटे मालक, कॉफी आणली होती. रमा, तुम्हाला वाटलं असेल की मी कुठलाही विचार न करता तडकाफडकी आपल्याविषयी आईला सांगायला गेले. नाही छोटे मालक, मला माहित आहे तुम्ही समजा विचार करूनच केलं हे समजा. मला हे बी माहित आहे की आपल्याविषयी रावसाहेबांना, बाईसाहेबांना सांगितल्यानंतर जे काही परिणाम होतील त्याची आता तुम्हाला पर्वा नाही. तुमच्या डोळ्यातच वाचलंय मी ते. आईला सगळं समजावं हे देवाच्या मनात नव्हतं आज. बाईसाहेबांनी नाही ऐकलं तेच बरं झाले. नाही म्हणजे आपण त्यांच्यापासून लपवून ठेवायचंय असं काही नाहीये. अरे समजा त्यांना कळल्यानंतर नक्की काय घडेल याचा विचार करूनच जीवाचा थरकाप होतोय बघा. रमा, रमा माझ्याकडे बघा. रमा, तुम्हाला काय वाटतं? आपल्या नात्याबद्दल सगळ्यांना समजलं तर काय होईल? आपल्याला घरातून विरोध होईल, सगळे चिडतील, आई माझ्याशी बोलणार नाही, तुम्हाला कामावरून काढून टाकेल, आणि रावसाहेब तर तुमचं जगणं मुश्किल करतील.
पण रमा काहीही झालं ना तरी या सगळ्या संकटाच्या आणि तुमच्यामध्ये मी सदैव उभा असेल आणि मी कोणालाच सांगायला घाबरणार नाही. रमा, आपण एकमेकांवर प्रेम केलंय आणि प्रेम करणं हा काही गुन्हा नाही. कोणी किती विरोधात गेलं ना आणि आपल्या भोवती रान जरी पेटवलं तरी त्याला मी उत्तर देईन. पण तुम्ही निर्धास्त राहा. आता कशालाही घाबरायचं नाही. काय बाईसाहेब आवाज दिला होता का? हो अगं, मला जरा बरं वाटत नाहीये. डोकं खूप जड झालंय माझं. दाबून देऊ का? नाही, नको नको. सरलाला सांग माझ्यासाठी आले घालून चहा करायला. बर, मी घेऊन येते लगेच. नाही नाही, मी येते खाली, मला डॉक्टरकडे जायचंय, तेव्हाच घेईन चहा. थँक्यू. आलं घालून केलं जे बरं वाटत तुम्हाला. चांगला झालाय. रमा, जी? अगं प्रतापने सांगितलेली घरातली सगळी कामं झाली आहेत ना? वय समधी कामं झाली. बरं, अजून एक काम आहे. बोला ना. तुळशी समोर दिवा लाव. चालेल, लावते. आणि मी जरा डॉक्टरकडे जाऊन येते. तुम्ही एकट्याच जाणार आहे जी? अगं हो, तेजूला घेऊन गेले असते पण ती ट्रेकिंगला गेली आहे ना. बाईसाहेब, मी येऊ का तुमच्या बरोबर? अगं नाही नाही, मी जाईन. एक विचारायचं होतं जी. हा बोल ना. सुमीचा फोन आला होता घराकडनं, तब्येत बरी नाही म्हणतीये. मी घराकडे गेले तर चालेल का? हो, जा ना तू घरी. हा, मंजूला सांग बाकीची सगळी कामं आवरायला. रमा, तुळशी समोर दिवा लावून झाला ना की मग तूही घरी जा. वय. मी डॉक्टरकडे जाऊन येते. हा, ठीक आहे, पर सावकाश चाल. मी आता तुम्हाला म्हंटल होतं मी येते सोबत म्हणून. अगं नाही नाही, ठीक आहे. बरं, सगळे घरी गेलेत, दिवा लावून झाला की तूही घरी जा. काळजी घ्या. हो, काय झालं छोटे मला? असे का बघताय? तुम्हाला बघून बरं वाटतंय मला. आज तुमच्या चेहऱ्यावर कुठलीच भीती दिसत नाही. तुम्ही अशा असलात ना की खरंच खूप छान दिसत. रमा, तुम्हाला माहितीये, आपण खूप पुढचा विचार करताना काय होईल या काळजीने आत्ता हातात असलेले क्षणच जगत नाही आहोत, जे परत कधीच येणार नाही. दूरचा विचार करताना जवळ असलेल्या प्रश्नांची उत्तरच मिळत नाही आहेत आपल्याला. उत्तर मिळतील छोटे मला, फक्त तुम्ही जास्ती घाई करू नका. योग्य वेळ येईल तेव्हा समजा सांगा. तुम्हीच ती योग्य वेळ आणाल याची खात्री आहे मला. त्यामुळे जोपर्यंत आई आणि रावसाहेबांचं तुम्ही मन जिंकत नाही तोपर्यंत वाट बघायला तयार आहे.
मला माहितीये ही एवढी मोठी भेट नाहीये, पण आता ही भेट घ्यायलाही वेळ लावू नका, नाहीतर म्हणाल की इथे योग्य वेळ येऊ द्या म्हणून. हे जे तुम्ही लाजता ना तेव्हा खरंच खूप छान दिसता. मला आता असं वाटतं की रोज एक तुम्हाला भेटवस्तू द्यावी. चालेल ना? कशी बासरी झाली मी राधा ही कृष्णाची बाधा ही करते सादरी. अशी बेभान हो रान भर गान हो माझं अवसान हो तू आज येऊनी. अशी बेभान हो रान भर गान हो माझं अवसान हो तू आज येऊनी. सहसत रान जशी भिर भिरत पान जशी थर थर देहात माईना. तन भर प्रीतीच्या खुणा इथवर कोण पाहुणा. अडकल प्राण हे तुझ्यात रे तुझ्यात साधना. हिरव्या देहात कुणी वेदवरी आज धुनी बनवा देहास साहिना. आई तू अरे माझा मोबाईल राहिला होता. बाईसाहेब तुम्ही हो, माझा मोबाईल राहिला होता. रमा, जी बाईसाहेब काही हवं होतं का? नाही मला काही नकोय, पण एक सांगायचंय. आज तू बाहेर दिवा लावलास, तसाच रोज दिवा लावत जा. हो पण बाईसाहेब म्या कसं का नाही लावू शकत? घरातली सगळी कामं तू करतेस, सगळं स्वतःच समजून करतेस, मग दिवा का नाही लावू शकत? लावू शकते बाईसाहेब. रोज दिवा म्याच लावेल, तुम्ही म्हणाल तसं.